सांगा महाराज, माझा उद्धार कसा होईल, माझ्या चित्ताचं समाधान कसं होईल ते सांगा महाराज. कोण बोलतंय? छोटे नाथ महाराज, 12 आणि 13 वर्षाचं नाही, बाल्यावस्थेतले या बाळासारखे नाथ महाराज आहे. सांगा महाराज उद्धार कसा होईल. महाराजांनी सांगितलं उद्धार होईल, आमच्याकडे आल्यावर कोणाचा उद्धारच करतो आम्ही, पण आल्या आल्या उद्धार होत नाही. इथं सेवा करायला लागते. ज्ञानोबा आहे म्हणतात तेथे सेवा, सेवा केल्याशिवाय तुम्हाला मेवा भेटणार. ते म्हणे मग महाराज सांगा ना काय सेवा केली पाहिजे. ते म्हणे जो गुरु शिष्याला सेवा सांगतो ती सेवा नसती, शिष्यानी ठरवायची आपण काय सेवा करायची. ते आता नाथ महाराज ते अधिकारीच होते, काय सेवा करायची बा म्हणे. मग नाथ महाराज म्हणले अशी सेवा करू, सगळे शिष्य झोपल्याच्या नंतर नाथ महाराजांनी जागा व्हायचं आणि साडा स्मर्जन करायचं. अशी सेवा, सेवा अशी असावा, अहंकार विरहित सेवा असावा. अहंकाराला धरून सेवा असावा का अहंकार विरहित सेवा असावा. पुढे बसलेले बरं जाऊ दे, हे नसलं समजलं तुम्हाला दुसऱ्या बाजू. माणसं असताना चटाया टाकावा का नसताना टाकावा बरं. हा अरे सेवेबद्दल बोलतो मी. असताना टाकावा का नसताना. नसताना टाकावा याला सेवा म्हणते. पण आपले 2 मन राहते, एक चांगलं आणि वाईट. एक मन म्हणतं नाही नाही कोणीतरी मला पाहिलं पाहिजे, आप्पा चटाया टाकेल, याला अहंकारी सेवा म्हणायचं. आणि हे तुमच्या लक्षात नसलं आलं तुम्हाला एक जुनं उदाहरण देतो. जुनं उदाहरण राम अवतार. राम अवतार थांबणार, मारुतीराय ढसा ढसा रडायला लागले, कंठ दाटून आला, डोळे भरून आले. बजरंग बलीला प्रभू रामचंद्र म्हणले कम रडायला लागले. ते म्हणजे तुम्ही अवतार घेणार आहे दुसरा, आमचं तुमची भेट होणार नाही राव. मारुतीरायला ते म्हणले ताण घेऊ नका, आम्ही कृष्ण अवतारात बी तुम्हाला दर्शन देऊ. इथपर्यंत आलं का बस संपलं आपलं. महाभारत संपलं आणि रामायण संपलं. आता याच्या पुढे ते गरुड होतं का, गरुड देवाजवळ राहिलं महाराज. संताला बी अहंकारी भक्त आवडत नाही आणि देवाला बी अहंकारी भक्त आवडत नाही. गरुड रोज देवाजवळ राहत होता, देवाला पाठीवर बसून भ्रमण करीत होता. पण त्या गरुडाचा अहंकार गेला नव्हता. गरुड भ्रमण करून द्वारकेत आला आणि भगवान महालात गेले. ह्यो गरुड 10-5 लोक गोळा करायचे. ऐका बरं मग तुमच्या लक्षात येईल काय करायचंय. 10-5 लोक गोळा करायचे. ह्यो गरुड काय म्हणायचं माहिती आहे का. ऐकलं का. आमचा देव म्हणतो म्या बोलविला येद बोले गतीर भरता प्रभू साक्षी, सगळ्या विश्वाचा मालक मी जे. ऐका द्वारकेकर, एवढा मोठा देव माझ्या पाठीवर बसून असा भ्रमण करतो. माझी तुम्हाला विनंती, खरं सांगा त्यो मोठा का मी मोठा. याने आव्हान केलं कोणाला महाराज, देवाला डायरेक्ट. हे देवाला काय सांगायची गरज आहे का गरुड आपल्या गावात हलकी वाजितोय म्हणून. ज्याला काही न सांगता कळतं त्याला देव म्हणतात. देव म्हणला अरे गरुडा रात्रंदिवस माझ्याजवळ राहिला, पण तुला देव कळला नाही. तुला सांगतो वेळ प्रसंग आल्यावर देव काय असतो. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं तुम्हाला कृष्ण अवतारात सुद्धा तुम्हाला राम अवतारातला आम्ही दर्शन देऊ. म्हणून मारुतीराय द्वारकेत आले, द्वारकेत आले, वाटिकेत आले, वाटिकेत आले. त्या झाडाचे फळं खाजई आणि मुळ्या सगळं झाडं उपटून टाकायचे. असे 2-3 जबाबदार होते तिथं. त्यांनी पाहिलं काय वाढणार रे राव म्हणे. अरे एक झाडाचे फळं खाणं होय ना, पण नाश काय चाललेला झाडाचा. ते दुसरा जबाबदार, तिसरा जबाबदार म्हणे डोकं नको लावून. 2-4 जणांच्या हातात झाड बसत नाही, एवढ्याले झाडं उपटून टाकीत ती. तुला जर फेकलं ना अख्ख्या जिल्ह्याला सापडायचं नाही तू. त्याच्यापेक्षा इथून आपण मालकाला निरोप देऊ. महाराष्ट्राचं लाडकं दैवत, महाराष्ट्राचा जनता राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. राजाला जशी मावळी मुजरा करत होते ना, तसा राजांना कृष्ण परमात्म्याला मुजरा केला. कारण ते राजे होते गड्यांनो, म्हणून असा मुजरा केला. राजाधीराज गोपाल कृष्ण की जय हो. राजे म्हणता काय झालं. ते म्हणले राजे आपल्या तिकडं शेतात एक वानर आलं म्हणे आणि एवढा नाच चाललेला आहे बाबा. आपले जे झाडं महत्वाचे आहेत ना ते झाडं मुळा सगळं उपटून टाकले. वानर हा शब्द परमात्म्याने ऐकल्याबरोबर देवाने डोळे झाकले. आता बसणाराला मी असायचो, देवाने डोळे का झाकले असतील हो. अरे वानर हा शब्द कानार पडल्याबरोबर देवाला असं वाटलं कोणतं वानर आलं. माझा अंगद आला का, माझा नील आला का, माझा जामवंत आला का, माझा सुग्रीव आला का, माझा हनुमान आला. अरे डोळे झाकल्याबरोबर दिसलं एकमुखानी बोला बोला जय जय हे अंजनीचा हनुमंतराया दिसले. आणि मग देवाने सांगितलं कोण आहे तिकडं. ते म्हणले राजे गरुड कुठे. गरुड ऐका बरं आता बसणारे. देवाने काय सांगितलं गरुड कुठे. गरुड ते म्हणे मीटिंग मध्ये आहे म्हणे. कुठे कुठे मीटिंग मध्ये बसलेला. कारण ते देवाचा मेन हात होता ना मला, उजवा हात.
कोणता हात होता हो ते गावात चाललो त्याचं कोणाला काय द्यायचं कोणाला नाही द्यायचं का नाही ते सगळं तेच ठरवित होतं. मग ते म्हणे काय करायचं राजे गरुडाला म्हणलं जसं असशील तसं ये म्हणून सांग. गरुडाला सांगितलं गरुडा म्हणजे काय मालकाने बोलवलं राजाने बोलवलं. गरुड म्हणलं होय बुड्या महत्वाची मीटिंग चालू आहे पुढे इलेक्शन आलेलं आहे लगेच. ते म्हणे मालक रागवले लवकर चल. मग जी गरुड ओढला तान 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 करीत गेला मला काय अरे देव म्हणला खाल्ल्या पट्टीत बोल ना तू शेवक आहे मी मालक आहे. नाही इतक्या अर्जंट कशाला बोलवलं महत्वाचं काम झालं होतं मला तुम्हाला कोणाला काय द्यायचं काय नाही आपले विश्वासातलं मतदाने बाजूला गेलं नाही पाहिजे. ते म्हणे अजून इलेक्शनला लई टाईम आहे मी काय सांगतो ते ऐक. नाही तुम्ही मला बोलवलं म्हणजे महत्वाचाच विषय असेल काहीतरी. काय महत्वाचा विषय सांगा. ते म्हणे गरुडा म्हणे काय आपल्या वाटिकेमध्ये एक वाढणं राहिलेलं आहे. गरुड म्हणला त्याला मारून येऊ का मग मारून येऊ का गोळ्या घालू त्याला. ह्या लोकांचे धंदेच हे असते मारू का आणि गोळ्या घालू का आणि त्याला तोडू का. देव म्हणले तसं नाही. म्हणे मग काय त्या वानराला म्हणा या नगरीचे राजे बलराम दादा यांनी बोलवलं म्हणून सांग. ते गरुड काय म्हणलं माहिती का देव म्हणले हे काय कर काय चिल्लर काम सांगता राव म्हणे मला तुम्ही मी तुमचा एवढा महत्वाचा माणूस आहे वानर आणि ते बोलायचं माझ्याकडे काम आहे का. देव म्हणले डोकं नको लो तुमच्या मनाने गरुडाची भावकी आज बी नाही काय आज बी आहे ना. एखाद्याला जर तुम्ही म्हणले ना आमचे विठ्ठलवा थोडी कणी घेऊन यावं तो माणूस काय म्हणतो तुम्हाला आम्ही दिसलो असं समजायचं. गरुडाच्या लय जवळचं राहिलेलं आहे. चला तुम्हाला हे पद तिथं लावायचे बरं. मग जा त्या वडणाराला म्हणा या नगरीच्या राजे बलराम दादा यांनी बोलले काय देवा तुम्ही कोणते का एकदा सांगितलं ना जा. गरुडाला राग आलेला महाराज मी किती महत्वाचा माणूस काय काम सांगायला लागले म्हणे. नुसतं असा राग आलेला माणूस त्याचं बोलणं चांगलं नसतं बोलणं बसणं चांगलं नसतं चालणं सुद्धा चांगलं नसतं. काही जणांचं तर मार खाऊन बी बोलणं सुधरत नाही महाराज. सांगतो तुम्हाला चालता एका श्रीमंताच्या मुलाचं लग्न होतं आणि फार ते डीजे ते लावलेलं खूप नृत्य काम चालू होतं नाचकाम चालू होतं. एक जण तिथं गेला म्हणला हो या नवरदेवाचा बाप कोणता आहे हो. ते म्हणे हे काय कडक टोपीवाले. ते म्हणले हो ते म्हण नमस्कार. ते म्हण नमस्कार. नवरदेव घ्या ना इकडं मंडपकड. मी म्हणतो आपल्याला दम नाही निघत तर किक मारून घरी निघून जाऊ पण तिथं वाईट बोलू. ते म्हणलं बरं तुम्हाला मनाचं काय नेमकं अहो घ्या इकडं. ते म्हणे अहो पाऊस नाही काही नाही 10-5 मिनटं उशीर झालं म्हणून काय त्याचे मित्र आलेले नागपूर मुंबई दिल्लीवरून आलेले आपल्याला काय घ्यायचं द्यायचं नाचत येतं नाचू द्या. ते म्हणलं घ्या ना राव. ते म्हणले अरे नाचू द्या ना. तितक्यात हे वाईट बोलणार काय म्हणलं माहिती का तितक्यात जर तुमचा नवरदेव जर मरण पावला तर मग कसं होईल. हे बोलणं चांगलं आहे का. हे आमच्या गुरुबंधू सारखे 2-4 चुलत भाऊ होते तिथं. ह्या बोलणाराला मंदिराच्या मागं नेलं त्याला जई जुई मोगरा गुलाब झेंडू हार घालून सत्कार केला. अरे सुजू तर मारला सुजू तर बरं इतका मारल्यावर तरी याच्यात बदल व्हावा ना काही. घराकडे निघला जिल्हा परिषदचं इलेक्शन होतं कोण उभं होतं येणार का मला विचारू. पण एक जीप चालली होती ती कमांडर पहिली याच्यावर फोकस पडला. एक जण म्हणला अरे आपल्या सर्कलमधलं दिसतंय. कधी एका मतानी माणूस पडतं घ्यायला गाडीत याने गपचिप गाडीत बसावून. त्या पोराला म्हणला कुठे गेलता रे. ते म्हणे हे नाही का आपले उभा जिल्हा परिषदला इकडे गेलतो 2-4 गावाला प्रचाराला रात्रीचा टाईम आहे. यांनी काय म्हणा आपले ते अरे नक्की 8-10 हजार मतांनी विजय होतील हीच भाषा पाहिजे ना. हे त्या पोराला म्हणलं ते उभा आहे काय मला नाही वाटत ते निवडून येईल म्हणून. त्या पोराने टिपर निशाण्या बाजूला केला टिपर खाली गेलो असा मारला म्हणतो. बरं आता इतक्या मारल्याच्या नंतर याच्यात बदल हो ना काही. घरी गेला असं सुंदर आमचे गवते महाराज सिद्धेश्वर महाराज आमचे संभाजी बुवा ओंकार बुवा यांचे सुंदर असे भजनं चालू होते इंद्रजित बुवा. आणि त्यांनी चहा पिण्याकरता मग एक बंद केलेला होता. ह्यो रात्री घरी गेला बायको हे म्हणे कोण आहे मी आहे. 3 दरवाजा उघडणं आणि यांच्या गवळणी सुरू होणं वाकून टाक साडा राधे. ह्यो म्हणलं हे साडा वाकून टाक कुठे चालू आहे रे. ते म्हणे ए मेरे वतन के लोगो आखो में भरलो पाणी. जे मिलिटरी मॅन आहे ना ते रिटायर त्यांनी 1.25 कोटीची RCC बांधली. तिथं घरभरणीचा कार्यक्रम आहे आणि तिथं भजन चालू आहे. मग यांनी गपचिप घरी जावा ना. हे बायकोला म्हणलं दरवाजा लावून घे येतो तिकडून जाऊ.
जिकडं बंगला बांधला तिथं हे तिथं बंगल्यावर आलं महाराज. ज्यांनी 1.25 कोटीचा बंगला बांधला लोक नुसते जेव्हा हात निघून जाते. कोणीच विचारलं नाही इंजिनियर कुठला होता मिस्त्री कुठला होता. ते मालक राग राग झोपलेलं होतं नाही तिथं काय बंगला आहे वा 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 वा. हे मालक जागी झाला कवा शिकाले म्हणे. ते म्हणे आत्ताच चला ही रूमाशी ती रूमाशी ती रूमाशी ती असं सगळं असं सगळं असं. आणि घरातून बाहेर येत नाही तर आताच उभा राहिला काय म्हणतो मिलिटरी मॅन साहेबाला. सुंदर बांधकाम झालं बरं का. पण इतका जाड सलाब कशाला टाकला हो. ते साहेब म्हणले तुम्हाला नेमकं मनाचं काय. नाही 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 मी वाईट हेतून बोलतच नाही तुम्हाला. नाही नाही तुम्हाला मनाचं काय वाईट हेतून नाही. पण इतका जाड कशाला सलाब टाकला. तुम्ही झोपले नाही हो सलाब जर तुमच्या. अरे अजून घरात प्रवेश नाही तर याची पडाची वाटचाल सुरू झाली. आता तो मिलिटरी मॅन साहेब होता जी एका रूम मध्ये दाबला ना असा मारला म्हणता. तो अजून मी बाहेर आलेला पाहिलं नाही भाऊ. आता मी कशा करता सांगितलं तुम्हाला बोलणं चांगलं असावं. साच आणि मवाळ मी तुले पुरी रसाळ शब्द दैशे कल्लोळ अमृताचे बोले ऐसा बोले जेने बोले विठ्ठल डोले. काही जणांचं बोलणं न सांगितलेलं बरं महाराज. काही जणांच्या बोलण्यात अशी तपचार्य बोलणं आणि झुपणं लय तप झालेलं असतं. म्हणजे ते एवढं तप झालेलं असतं तर लयच मोठं झालेलं असतं. तसं हे गरुड तिथं गेला महाराज राग रागन. त्यांनी मारुती रायाला पाहिलं. याची भाषा बघा कशी. लांबूनच मारुती रायाला म्हणला वन्नरा. काय म्हणलं देव वन्नरा. मारुती राय म्हणले मी वन्नरच नाही तर कोणी. मग मारुती राय म्हणले बोला काय. हे म्हणे आमच्या नगरीचे राजे बलराम दादा यांनी बोलवलं. मारुती रायाची तळपायची मस्तकाला गेली हो. काय निष्ठा असेल माझ्या हनुमंतरायाची. ते म्हणे हे माझ्या रामापेक्षा बलवान कोणी. मग मारुती राय म्हणले इकडी मला ऐकायला येत नाही जरा जवळ आता याला रागच होता ना महाराज. असा जवळ घेतला कोण कोण गरुड आणि म्हणला बोल. ते म्हण तुला ऐकायला येत नाही का. मारुती राय म्हणले नाही आमच्या नगरीचे राजे म्हणे पुढं बल म्हणा एकच मारली. एका चापटीमध्ये गरुड भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरणाजवळ नसता नादिन धिन्ना नादिन धिन्ना नादिन धिन्ना नादिन धिन्ना. तुम्हाला नादिन धिन्ना म्हणजे आमच्या भाषेत झाला. तुमच्या भाषेत सांगू का हिवाल्याला माणूस पाहिला का तुम्ही. ते नुसतं देवाच्या चरणाजवळ देवाने असा हात ठेवला ना तर देवाचा हात सुद्धा गरुडाच्या अंगावर असा हात हलवला. गरुडाला देव म्हणले गरुडा. ते म्हणलं ते म्हणलं काय करू. गरुड देवाच्या संगतीत होता एवढा अज्ञानी नव्हता. गरुड काय म्हणतो देवा लय खतरनाक वाटणार आहे. देव म्हणले मी काही समजलं नाही बा. काय म्हणते देव म्हणते मी समजलो नाही. गरुड काय म्हणतो तुम्ही समजले नाही पण मी समजलो. पण त्याला लय उशीर झाला हो. देव म्हणले मी काहीच नाही समजलो. ते म्हणे तुम्ही काही जरी नाही समजले तर मी समजलो. देव म्हणे मग एक काम कर उभा राहा. पुन्हा गरुड असा हात जोडून उभा राहिला. काय म्हणतात देवा गरुडा एक काम कर. ते म्हणे कोणतं काय झालं. ते म्हणे देवा एकच मारली तर इथं आलो. ते म्हणे तू एक काम कर. ते म्हणे कोणतं. त्या वाढणाराकडे डबल जा. उभा राहिल्याला गरुड खाली बसला काय म्हणला नका करू दुरी मज माया वेगळे. देव म्हणले तसं नको करू उभा राय मी सांगेल ते ऐक. म्हणून काय आता त्या वानराला म्हणा या नगरीचे राजे म्हणे पुढं प्रभू रामचंद्र भगवान यांनी बोलवलं म्हणून सांग. तो म्हणला बापू इथं रामच नाही. आणि त्या बोला जर राम नाही दिसला तो महा राम काढल्याशिवाय भवे आले. पण देव म्हणले मी सांगतो तेवढं कर जा. ते गरुड म्हणला जीव जाऊ नाही तर जिलबी खाऊ. आता देवाची आज्ञा. गेलं महाराज गरुड. पहिलं जितक्या अंतरावर होतं ना त्याच्या डबल अंतरावर थांबलं. काय म्हणला गरुड माहितीये का वानर मामा. मारुती राय म्हणले एका इंजेक्शनात गुण आला बाबा मामा म्हणतोय म्हणे हो. आणि मग मारुती राय म्हणले काय म्हणतो. ते म्हणे आमच्या नगरीचे. ते म्हणे पुढं. ते म्हणलं मारुती राय म्हणले बोल नाही तर मी तिथं येईन. ते म्हणे तुम्ही तिथंच थांबा इथूनच बोलतो. आणि आता ऐका म्हणे आमच्या नगरीचे राजे प्रभू रामचंद्र भगवान यांनी बोलवलं. पळलं ना महाराज गरुड.
अरे माझ्या मारुतीरायाने प्रभूचं नाव ऐकलं, उपकार केला. सियावर रामचंद्र की. महाराज मारुतीरायाने उडी घेतली आणि डायरेक्ट गरुडाच्या पुढे. ते गरुड जिथं होतं का त्या गरुडाला असंच पकडलं मारुतीरायाने. गरुडा, अरे माझ्या प्रभूच्या नामाचा उच्चार तुझ्या मुखातून झाला रे गरुडा, तू आता पायी चालू नको, माझ्या पाठीवर बसून चल. देवापाशी तरी नुसता नादिन दिन्ना होता. गरुडाला ज्यावेळेस देवाने पाठीवर हनुमंतरायाने पाठीवर घेतलं ना, त्या गरुडाचा चौपट नादिन दिन्ना सुरू झाला. ते तिथंच प्रमाण मानला कापुराच्या वाती आणि ठाईची समाप्ती झाली जैशी. आम्ही जातो आमच्या गावात. एक भाजण्या मानला हे मिळाल्यावर म्हणत असते, तो म्हणे मी मिळाल्यातच जमाय रे म्हणे. आता सगळा विस्तार करत बसत नाही. देवालाही अहंकारी भक्त आवडत नाही. तिथं बी सत्यभामेला रूपाचा अभिमान होता. देवाला अहंकारी भक्त आवडत नाही, तसा संतालाही आवडत नाही. नाथ महाराजांनी अहंकार विरहित सेवा केली. जनार्दन स्वामीला वाटलं शिष्य तेचे, विद्यार्थी तेचे, सेवाधारी कोण असेल, म्हणून नाथबाबाची परीक्षा घेण्याचं ठरविलं. म्हणजे सगळ्या शिष्याची. कोणी जनार्दन स्वामीने पहिले गुरु महाराज परीक्षा घेत होते. कोणाच्या? शिष्याच्या. संपला आपलं, थोडं राहिलं आता. शिष्याच्या काय घेत होते? परीक्षा घेत होते. कोण? गुरु महाराज. आता काय घेत नाही, आता गुरुची इतके झाले महाराज. गुरु करती गुरु आणि भवती भार शिष्याचा. गुरु महाराज परीक्षा घेत होते. मग काय परीक्षा घेतली? आता 10 मिनिटं माझ्याकडं चित्त देऊन ऐका. आपलं कीर्तन संपलं. उजव्या पायाच्या मांडीला बेंड आणलं. बेंड आलं नाही. योग मायेच्या साधनेने उजव्या पायाच्या मांडीला बेंड आणलं. असं बेंड आणलं. गुरुजी तिथं लोळा लागले. आता परीक्षा घ्यायची ना. असे लोळा लागले आणि लोळता काही शिष्य गोळा झाले. हो, एक शिष्य म्हणे कळवायचं का सगळ्याला? कळवायचं, परिवाराला कळवायचं का? देह ठेवायच्या मार्गावर दिसते. अरे दुसरा म्हणला हालचाल चालू आहे का? लगे कळीतो बी. पुन्हा मग परेशानी होती, लांब फोन लागत नाही. तिसरा म्हणला नको, गुरुजीला विचारतोच मी. लगेच महाराजाजवळ गेला. महाराज सांगा मी काय करू? तुम्हाला कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ? ते म्हणे हॉस्पिटलचा विषयच नाही रे बाळा. म्हणे मग माझ्या पायाला बेंड आलं रे बाळा. ते म्हणे बेंड आलं कुठे? म्हणून सहज एका विद्यार्थ्याला ते बेंड दाखविलं. ऐका बरं, गमतीवारी नेऊ नका, ही दंतकथा नाही. एका विद्यार्थ्याला बेंड दाखविलं. त्याच्या पाठीमागचा जो विद्यार्थी होता ना, तर बेंड कसं असेल ते बघा ना तुम्ही. त्याने ते पाहिल्याबरोबर त्याला वमन झालं. भडभडात वकलं ते म्हणे महाराज पाहिलं व काय करायचं? ते म्हणे ही सुई घ्यायची. काय घ्यायची? सुई. ऐका बरं, कानाने ऐकू वाटणार नाहीत, आपण कृतीत कधी करणार आहे. ही सुई घ्यायची, ती बाजूला थोडं करायचं आणि तुमचे होठ तिथं ठेवायचे. आतलं जे अमंगळ आहे ना ते तुम्ही सेवन करायचं. तुम्ही मरता आणि मी जगेल. ते शिष्य म्हणे याला जगून कायच करायचं असं नाही, याला नेमकं कायच करायचं असं याला जगून कायच करायचं असं. अरे ते शिष्य म्हणे अरे ते मी पलीकडे का महाराजाचा शोध घेतला, ते बी लय महाराज भारी. चला सगळे गेले बरं तिथं. फक्त तिथं शांती ब्रह्म एकनाथ महाराज राहिले. जनार्दन स्वामीने जाणलं हेच बाळा असावा सेवाधारी, म्हणून आवाज दिला, ए नाथा. नाथ महाराज उड्या मारीतच झाले. महाराज काय आनंद झाला नाथाला. नाथ बाबा म्हणतो, बाबा सांगा कशाला बोलवलं? अरे नाथा माझ्या पायाला लय बेंड आलं रे मोठं. मला नाही वाटत नाथा मी जगेल म्हणून. माझे नाथ बाबा म्हणतात तुम्ही जगावा, त्याकरता या नाथाने काय करावं ते सांगा. ते काही नाही म्हणे. ही सुई घ्यायची. ही जी प्रक्रिया मी पहिलं सांगितलं का तुम्हाला, तीच प्रक्रिया नाथाला सांगितली. नाथ बाबा म्हणले घ्या इकडं सुई, घ्या इकडं सुई. नाथ महाराजांनी ती प्रक्रिया पूर्ण केली. नाथ बाबा काय म्हणतात, स्वामी माझ्यासारखे हजारो नाथ गेले तरी चालतील, पण तुमच्यासारखा स्वामी जायला नको. घ्या इकडं सुई. माझ्या जनार्दन स्वामीचा कंठ दाटून आला, डोळे भरून आले. योग माये साधनेचा तो चमत्कार होता. नाथबाबांनी सुई घेतली ना आपले होठ तिथं ठेवले. तुमच्या आमच्या डोक्यात जे अमंगळ आहे ना, ते अमंगळ नाही, फळाचा राजा आंबा. डायरेक्ट कोय आली माझ्या नाथबाबाच्या तोंडामध्ये आणि नाथबाबा कोय चाखू लागले आणि नाथबाबा म्हणा लागले असे बेंड रोज अंगाला होत द्यायचा. याचा अर्थ असा आहे का नाथबाबाला आता फळ भेटलं. एवढ्या फळावर स्वामी थांबले नाही.
गुरु महाराजांच्या मनात आलं माझा नाथ माझ्या परीक्षेला पास झाला, या नाथाला देव कसा भेटेल ही गुरुची तळमळ सुरू झाली ना. आला आणि एक देव तिथं. कोणता देव आला? ज्याला 3 शिर आहे 6 हात आहे असा देव तिथं आला. देव आल्याबरोबर जनार्दन स्वामीचा आणि दत्त महाराजांचा संवाद सुरू झाला. अचानक हे छोटं बाळ प्रगट झालं. दत्त महाराजांनी आपले 2 शिर गायब केले, 4 हात गायब केले आणि एका फकीराचं रूप धारण केलं आणि गाईला कुत्री बनवलं. जनार्दन स्वामी म्हणता हे काय असं? ते म्हणते ते मला पाहू शकत नाही, मला पाहण्याकरता लई त्याला वेळ लागेल. नाही ना महाराज, हे देवा ते आमच्या परीक्षेला पास झालं. दत्त महाराज म्हणतात तुमच्या झालं, आमच्या नाही, आम्ही त्याला दर्शन देणार नाही. मग यांनी 2-3 दिवस ना असा काला खाल्ला. गो नाम कुत्ती, कुत्ती का दूध निकालो, दूध काढलं त्या कालाकाराचा दोघांनी खायचा. कोणी कोणी जनार्दन स्वामीने आणि दत्त महाराजांनी. एक दिवस असा आला, गुरु महाराज म्हणले ही वाटी घ्या नाथा, एवढी वाटी घ्या आणि वाटी स्वच्छ धुवून आणा. नाथ महाराजांच्या मनात आलं, मनात एवढा माझा गुरु अधिकारी अमंगळाचा मंगळ फळाचा राजा आंबा बनवला आणि या फकीराबरोबर हे काला खात काहीतरी. म्हणून त्या वाटीला सहज नाथ महाराज आमचे बाबा सांगायचे असं केलं असं केलं. तर नाथ महाराजांना फकीर न दिसता 3 शिर 6 हात तया माझी दंडवत. नाथ महाराजांनी ठरवलं माझ्या गुरुमुळे हे मला देव कळला ना, या देवाकडे जायचं नाही, या देवाचं भजन करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन अहो महाराज भजन केलं, भजन एवढं भजन केलं, एवढं भजन केलं. त्या दत्त महाराजाला वाटलं या बाळाने भजन केलं, या भजनातून उतरय होण्याकरता आपण काय करावा काय करावा असं देवाला वाटलं. कोण्या देवाला? दत्त महाराजाला. म्हणून नाथ महाराजाच्या घरी काय केलं? दत्त चोपदारी करीता से दत्त चोपदारी करीता से दत्त चोपदारी करीता से दत्त निळमणी देवरा विद्याची घरी दत्त चोपदारी करीता दत्त चोपदारी घरी काम केलं महाराज. गुरु कृपेना देव कळला. देव नाथ महाराज म्हणता माझा परमार्थ फळाला आला. बाल्यावस्थेतला परमार्थ कसा आला? फळाला आला. नुसता देव दारात नाही आला, घरात बी आला. कावडीने पाणी ज्या घरी चक्रपात वस्त्रे गंगा तिरी धुतसे श्रीखंड्या चंदन. ही परमार्थ बाल्यावस्थेतला केलेला परमार्थ फळाला येतो. नाथ महाराज म्हणतात देवाने आमच्या घरी आला, दारात आला. कशामुळे आला? माझा परमार्थ फळाला आला. आपल्याही जीवनामध्ये देवाने आपल्या घरी यावं वाटत असेल, आपल्या दारी यावं वाटत असेल, आपल्यावर कृपा करावं वाटत असेल, भगवान नगद नारायणाने आपल्यावर कृपा करावं वाटत असेल, सद्गुरू महादेव बाबांनी आपले या संस्थांचे मठाधिपती आमचे पूजनीय वंदनीय सद्गुरू गुरुवर्य भगवान बाबा. तुम्हाला एक सांगू का? त्यांचा एक मोठा सप्ताह झाला तुमची इथं. भगवान बाबा असताना त्यांचा कोणता तरी तपपूर्ती का काहीतरी झालती. हे सद्गुरू भगवान बाबा. कोणतं गाव होतं ते? नाही ते झालं, पण तुमच्या इथं जवळच गाव होतं कोणतं तरी. हां नाही, विठ्ठल विठ्ठल आपल्या या 5 गावानंच आम्ही त्या सिद्धेश्वर महाराजांच्या गावापासून गेलतो बा. हां असं कोणतं तरी गाव होतं बाबा असताना, त्याच्यात माझं कीर्तन होतं बरं का बाबा. लय मोठा सप्ताह होता. बाबांनी आग्रह केला या म्हणे महाराज. तर तिथं आलो होतो मी. बाबा असताना त्यांचा
तपपूर्ती 16 म्हणण्यापेक्षा त्यांचा एक महोत्सव साजरा केला असताना विठ्ठल विठ्ठल गुरु कृपा झाली ना महाराज बरं का, गुरु कृपा झाल्याच्या नंतर काय होत नाही ही तळमळ पाहिजे. महाराज म्हणतात माझ्या घरात आला दारात आला, कोण आला? देव आला. कशामुळे आला? तुमच्या आमच्या घरात येणार नाही, पण देव आपल्यावर कसा कृपा करेल, सद्गुरू आपल्यावर कसे कृपा करेल त्याच्या करता परमार्थ आपला बाल्य अवस्थेतला फळाला येत असतो. मग एखादा म्हणला माळ घालूनच बसावा का, असं काही नाही. माळ गळ्यात असावाच या मताचा मी माणूस आहे, पण जरी नसेल त्याच्या गळा माळ असो नसो, स्नान करताना फक्त रामकृष्ण हरी मनाचं स्नान होईपर्यंत असा प्रयोग तर करून बघा. आता इथं कीर्तनात बरेच बसलेले, एवढं जरी ध्यानात राहिलं तर आपलं कीर्तन सफल झालं असं समजायचं. वयवृद्ध असू द्या, तरुण असू द्या, आंघोळ करताना हे 100% म्हणणारच आहे, मला विश्वास आहे. आता नुसतं रामकृष्ण हरी म्हणायचं, कपडे घालायचं लागायचं आपल्या उद्योगाला. पुन्हा तुम्हाला नक्की तुमच्या जीवनात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं. नाथबाबा म्हणता माझ्या जीवनात गुरु महाराजामुळे घरात दिवाला दारात दिवाला. तुम्हाला जर नसलत पटत तर माझ्या जीवनात अजून एक श्रीगुरु भेटले, शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात. एक गुरु जनार्दन स्वामी महाराज आणि दुसरे महाराज कालरच धरली व नाथ महाराजांनी. काय गुरु पॉवरफुल आहेत म्हणे माझे. एका गुरुनी आमंगळ ते बेंडाचा आंबा बनिला आणि दुसरा गुरु तर श्रीचा तो केला. पुरुषोबा चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती. तुम्ही म्हणता ज्ञानोबर आहे कसे गुरु? एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव. मग नाथ महाराज म्हणता माझे गुरु सुद्धा म्हणता अनेकाच्या घरी काम केलं. कोणाच्या घरी काम केलं? द्वारकेचा राणा पांडवा घरी, ज्ञानदेव म्हणे. मग व्यास पुराण ग्रंथ सगळं सांगताना कोणाच्या घरी काम केलं? तर नाथ महाराज म्हणता माझा अनुभव आहे, मी सुद्धा सांगतो. टाळकरी घेतलेल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज म्हणतात धर्मधारी बसे, धर्मधारी बसे, धर्मधारी बसे, धर्मधारी बसे, धर्मधारी बसे, धर्मधारी बसे, धर्मधारी मध्ये नाथबाबा म्हणता कोणाच्या घरी काम केलं? धर्मा घरी असे वसे, अर्जुनाचे रथी बैसे, रथावर सारथ्य पण केलं. अर्जुनाचे घोडे धुतली आस, माळ्या सावतास खुरपुला काय काम केले महाराज. एक भाजने मला म्हणलं आपली इथं कसं करीन, म्हणलं करीन जर शिक थांब थोडं.
आपली तर कसा देव काम करीन हो. त्यांच्या भजनाचा ना आपल्या भजनाचा लई मोठा फरक आहे. सांगून आपला वेळ घेत नाही. आपला वेळ जवळपास दिलेला वेळ समाप्त होत आलेला आहे. महाराज म्हणतात धर्मा घरी वसे अर्जुनाचे रथी बैसे. का अर्जुनाच्या घरी काम केलं? राजवैभव असताना लोक त्यांना विसरले नाही. कोण? हे पांडव. पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती. वैभव असताना श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. राजवैभव असतानाही श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. वैभव गेलं अरण्यात गेले तरी देवाला विसरले नाही. विसरले नाही म्हणून देव मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया आगाध निवाराया. ते आगाधाचं निवारण करणारा देव आहे. कोणता देव? त्याचं एकदा प्रेमाने भजन करा. विठोबार कुमारी हरे 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 विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी शिवाजी महाराज की जय. हा देव कोणतं काम करीत नाही जे तुमच्या आमच्या डोक्यात नाही ते काम देवाने केलं. अर्ध्या मिनिटात सांगतो ना आपली सेवा थांबितो. तुम्ही माझ्याकडे बोलत पाच चला फक्त टाळ करा सगळं बरं नाही. तुम्ही म्हणताना बसणार आहे. कोणीच काम करणार नाही. कोणीच काम करणार नाही. ते माझ्या विश्वाच्या मालकाने काम केलं. बोलत चला आता पुढचे पोराला नको. एखाद्याचा बाप मरू नाही पण मी आला. लोक काय म्हणते घाबरू नका आम्ही तुमच्या बरोबर आहे नाही. एखाद्याची माय मेली लोक म्हणते घाबरू नको आम्ही तुझ्या आईसारखे. एखाद्याची बहीण गेली दुसरा म्हणतो घाबरू नको आम्ही तुझ्या बहिणीसारखे. प्रत्येक रक्षाबंधनाला येईन भाऊबीजेला येईन तुला बहिणीची आठवण होऊन देणार. अरे बहीण भेटतो भाऊ भेटतो बाप भेटतो आई भेटती आत्या भेटती काकू भेटती चुलती भेटती चुलता भेटतो. पण एखाद्याची कोण म्हणलं ते? आईला हसू नका. खरं येते हे नाटक कोणीच करणार नाही. पण भगवान सारथी आहे. ध्वजस्तंभावरी वांढरू वृत्तिमंत झंगरू सारथे सारंग धरू. अर्जुनेशी रथ कामेक्य वनात थांबला. पुढं ओमकार बा कुठं? कामेक्य वनात बरं का. रथ थांबला आणि ओमकार महाराज तुम्हाला सांगतो रथ थांबला. भगवान रथातून खाली उतरले म्हणे अर्जुनराव खाली काय? अहो मी तुमचा गडी आहे तुम्ही मालक आहे. आता तुम्ही गडी हो आम्ही मालक होतो. ते रथात असे बसले देव. हे कमंडोल घ्या पाणी घेऊन या. आता गेलो पाण्याला अर्जुन. ऐका बरं पाण्याला गेलं आणि त्या वनामध्ये अर्जुनाला मोह निर्माण झाला. इथं जर माझी बायको असती तर कुठं गावात नाही वनात असती तर देव म्हणला मी कशा करताय. अरे माझ्या विश्वाच्या मालकाने आपलं रूप टाकून दिलं. सुभेद्रेचं रूप धारण केलं आणि अर्जुनाच्या पुढे जाऊन उभं राहिले. म्हणले मालक मालक. अर्जुनराव डचकले जाऊ. तेव्हा म्हणे मी म्हणणं इथं येणं संगच हाडुळीन भूत नाही म्हणे. अहो ते म्हणे हाडुळीनं नाही भूत नाही मी तुमची बायको जेव्हा. अरे पण मी म्हणल्याबरोबर इथं कसं? आता देवरूपी बायको काय बोलते ऐका. मालक मी कोणाची बहीण आहे? ते म्हणे कृष्णाची. माझ्या भावाला काय कळत नाही? ते म्हणे तिन्ही लोकातलं कळतं स्वर्ग मृत्यू आणि मी त्याची बहीण आहे हो. माझ्या भावाला जर तिन्ही लोकातलं कळत असेल तर त्याच्या बहिणीला कमीत कमी नवऱ्याच्या मनातलं तर कळत असेल ना. हे अर्जुन बी आपल्यासारखं. तू पटकन जाय बरं नाही तर एखाद्या दिवस त्यो पहिन. आता त्यो पहिन का त्योच होता? अहो आमचे गुरु महाराज सांग ज्याच्या रोमारोमातून श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी भजन होत होतं अर्जुनाच्या त्याला देव कळला नाही तर तुमच्या आमच्यासारख्याच काय 8 दिवसा मंगळवारी आपल्याला कसं लक्षात येईन होते हो. अर्जुन म्हणतो त्यो पहिन. ते म्हणे ते पाहणार नाही. ते म्हणे मला वाटतं बाबा बघेल तू जरा लपून लपून जाय. इकडं महाराज अर्जुनाने इकडं पाहणं भगवंताने लगेच अदृश्य होणं रथार जाऊन बसणं आणि अर्जुनराव पाणी घेऊन गेले. भगवान ठसकून म्हणले काय अर्जुना उशीर झाला कोणी भेटलं होतं काय? अर्जुन म्हणला पाहिलं का काय? नाही 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 देवा कोणी भेटलं पाणी प्यान चला बरं तुम्ही उघड डोकं नका लावू. चला 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 चला. पाणी पिले भगवान आणि रथ निघला महाराज. चकचक करत असताना अचानक अर्जुनाचं लक्ष देवाच्या अंगठीकडे गेलं. मग अर्जुन मनातली मनात म्हणाला बहीण भावाला नाही भेटायची तर कोणाला भेटणार पण अंगठी द्यायची काय गरज होती?
ते म्हणे आता देवाला बोलण्यात मजा नाही, घरी गेलो ना असा मारतो म्हणे मी तिला. कोणाला कोणाला? बायकोला. हे मनातली मनात चाललं. देवाला कळायला लागलं याच्या मनातली मनात काय चालू आहे. कारण आपल्या मनातली मनात काय चालतं का फक्त ते देवालाच कळतं. ज्याच्या मनातली मनात काय चाललं हे देवाला कळतंय. आपल्याला जर कळलं असतं नाही कीर्तन भजनं लगेच बंद झाले असते. उदाहरणार्थ तुम्ही दोघंच घ्या, तुम्ही बसले. उदाहरणार्थ आता एक जण हसत येत, तुमच्या मनातली मनात जर कळलं असतं, तुम्ही एक जण हसले आणि दुसरं हसतो दगड घालू कडवा घ्या. आता तुम्ही कीर्तन ऐकता का मारामाऱ्या करता? हे मनातली मनात आपल्याला कळत नाही, हे लय चांगले. तसं मनातली मनात यांचं चाललं. अर्जुनाने रथातून खाली उडी मारली. खरी बायकोची तर उभा होती ना, अर्जुन धावला आणि अर्जुन म्हणू लागला ए, ती म्हणे काय काय? ते म्हणती अंगठी अंगठी. ती खरी बायको म्हणे कोणती अंगठी, कुठली अंगठी? काय डोकं लावा लागले. ती म्हणे ती कोणती ती. मला आत्ताच मंडाबाई म्हणल्या होत्या खरं ते तुमच्या मालकाचं एकदा डोकं दाखवून घ्या म्हणून. मला आता कळायला कोणती अंगठी हो. मग अर्जुन म्हणला ती काम्यक्य वनातली. अहो कोणतं वनन कोणतं काम्यक्य मला नाही माहिती ते काही. मग अर्जुन धाव मारणार. तितक्यात भगवंताने हात पकडला. अर्जुना का मारतो? ते म्हणला देवा त्या पाय पडतो, खोटं बोललो मी तुला. माझ्या मनाला वच करू लागलं रे देवा. ही मला काम्यक्य वनात भेटली होती. अर्जुना ती तुझी बायको नव्हती. अर्जुन म्हणला बापू मग मी म्हणलो तीच होतं काय म्हणून? ते म्हणे ते बी नव्हतं. मग मी तुझी बायको बनलो होतो. आणि त्यावेळेस अर्जुनाच्या डोळ्यातून खळाखळा अश्रूच्या धारा आल्या. भगवान तो आमची बायको बनावा. यालाच म्हणायचं अंकित दासाचा होय. आपण फक्त कोणाच्या घरी काम केलं एवढं पाहिलं. कधी जर बाबाच्या आज्ञेने जर योग आला तर याच्यावरच चिंतन करू. पुनश्च एकदा ज्याने भगवा पताका खांद्यावर घेतला, तिन्ही लोकांमध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार केला, त्या संताचे एकदा प्रेमाने भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतराया बसलेली सर्व श्रोते सज्जन मायबाप सद्गुरू नगदनारायण महाराज, सद्गुरू भगवान बाबा, सद्गुरू महादेव बाबा यांच्या चरणी सेवा समर्पित करून शेवेला या ठिकाणी थांबतो. कधी 2 तास झाले आम्हाला कळले नाही, नाही तर परमार्थात असे बसू दे आपण तर सगळे जेवायला संगत होतो राव. काय ती कढी काय ती भात आहे. हे एक जण तर म्हणायचं पिवळा शिराच द्या. आता असे जेवल्यावर खरंच कीर्तनात बसते का काय महाराज. पण मी एक विनोदानी एक गोष्ट सांगत असतो. एका अभंगाचं कडवं जरी लक्षात आलं तर सगळ्या अभंगाचा सारांश लक्षात येतो. पण काही जण आहेत ना कीर्तनात झोपत येत बा बरं का. काही झोपत येत घरी गेल्यावर कीर्तन करायचं माप काढीत येत. माझं एक प्रमाण चाललं होतं कीर्तनातलं. तुका म्हणे इंचू सर्प नारायण. काय म्हणलं मी? तुका म्हणे इंचून सर्प. ते झोपलेलं होतं ना महाराज. ते खरबुडून जागी झालं जाता बा. ते असे डोळे झोपणार. आणि सकाळी उठला झोपेतून टप्पू इच्छू त्याच्या पुढं आला. कोणाच्या? जो कीर्तनात झोपला होता त्याच्या. तो बायकोला म्हणला किती दिवसापासून कीर्तनाला जाते रे? किती दिवसापासून? ते म्हणे जाते. किती वर्ष झाले आपले? 30 वर्ष. ते म्हणे किती दिवसापासून? म्हणे 30 वर्षापासून जाते. कधी तुला नारायणाने भेट दिली का? नाही. कुंकाचं पंचपाळा म्हणे इकडं. आता जसा मला यांनी बुक्का लावला नाही इथं. ते म्हणे कुंकाचं पंच. अहो स्नान नाही, आंघोळ नाही, डोकं नकलो म्हणे. डोकं नकलो कुंकाचं पंचपाळा. मग याने कुंकाचं पंचपाळा नाही. याने एका बोटाला कुंकू घेतलं, एका बोटाला हळद घेतली आणि त्या इंच्या जवळ गेला ना. तिथं हसासारखा विषय व्हायचा. ते इंच्याला म्हणे मला माहीतच नाही राव तुमचं नारायणाचा अवतार आहे म्हणून. याच्या अगोदर जिथं बस दिसतं तिथं समाप्तीच तुमची. बरं कशाने मारायचं? बुटाने, खेटरने, रुमण्याने. पण आता नाही मारायचं. मला रात्री कळलं तुमचा नारायणाचा अवतार आहे. ते कुकू हळद घेतली आणि त्याच्या नांगीची पूजा करायला लागला. कशाच्या पोरा? इंच्याच्या. कुकू हळद घेणं, नांगेर बोट ठेवणं, याला ठणका देणं आणि याचा बिगर बँडचा डॅन्स सुरू होणं. सगळं महाराज अरे रे रे. मग एक कार्य करता मला आई आई बाबू बाबू काय करतो? नुसता रात्रीचा महाराज भेटाव मला.
ते रात्रीचा महाराजला म्हणला का रे इच्छून सापणार आहे म्हणे ते आमच्या घरात निघलं राव ते मी त्याच्या नांगीची पैसे गेले त्यांनी आय 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 ते म्हणे तो पुढचं ऐकलं नव्हतं का पुढचं ते म्हणे त्या टायमाला मला डोळा लागला होता तू हा डोळा कुठे लागन तीर्थ काय म्हणे वंदावे दुरून शिव नाही तुका म्हणे इंचू सर्प नारायण वंदावे दुरून शिव नाही म्हणून सगळे श्रोते मंडळीला पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी नामदेव विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल कोडिलेले कोडी वेडी वा कोडी उत्तरे क्षमा करात महाराज नाही उच्चारिला अधिकार मी अपरा क्षमा करात महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वर पाया पैकी करा क्षमा करा नारायण